पर्यटकांना त्याच ठिकाणी भेटी देण्यापेक्षा वेगळ्या एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देणं नेहमीच आवडत असतं आणि असंच एक ठिकाण कोल्हापुरात आहे, जे म्हणजे पोगे बहिरेश्वर. या गावातील पाण्यामध्ये असलेल्या शेषशाही विष्णूच्या मंदिराला एकदा भेट दिल्यानंतर पर्यटकांना नक्कीच एक वेगळा अनुभव मिळू शकतो. कोल्हापुरातील याच मंदिराविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कोल्हापुरात एकापेक्षा एक पौराणिक महत्व असणारी मंदिर आहेत. कोल्हापूरच्या चारही बाजूंना निद्राधीन अवस्थेतील विष्णूच्या मूर्ती असणारी मंदिर आहेत, अशी माहिती कोल्हापूरचं पौराणिक महत्व स्पष्ट करणाऱ्या करवीर महात्म्य या ग्रंथात सांगितली आहे. त्यापैकीच एक मंदिर म्हणजे कोल्हापूर शहरापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर असणारं बहिरेश्वर गावातील हे विष्णूचं मंदिर. या ठिकाणी असणाऱ्या विलोभनीय रेखीव अशा नारायणाच्या मूर्तीबरोबरच मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील पर्यटकांसह भक्तांनाही आकर्षित करत असतो. करवीर नगरीच्या पश्चिमेला बहिरेश्वर नावाचं एक गाव आणि त्या गावामध्ये असलेलं जलमंदिर, शेषशाही विष्णूचं हे मंदिर. करवीर महात्म्याप्रमाणे कोल्हापुरामध्ये 4 दिशेला 4 तलाव आणि त्या 4 तलावामध्ये एकसारख्या 4 शेषनारायणाच्या मूर्त्या, असा उल्लेख आपल्याला 13व्या शतकातल्या करवीर महात्म्यामध्ये पाहायला मिळतो. बहिरेश्वराचं, त्या गावाचं मूळचं नाव भैरवेश्वर. त्या गावाचं ग्रामदैवत म्हणून भैरवनाथाचं मंदिर आहे आणि म्हणून त्या गावाचं नाव भैरवेश्वर. पण सुधारणेच्या काळामध्ये त्याला भैरेश्वर म्हटलं गेलं. या तलावामध्ये असलेल्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की शाळीग्राम शिळेतली किमान 1200 वर्षपूर्वीच्या कालखंडामध्ये घडवली गेलेली अतिशय उत्कृष्ट अशा शिल्पकलेचा नमुना असलेली शेषनारायणाची मूर्ती या ठिकाणी आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे शेषशय्येवरती विश्राम करणारा विष्णू आणि त्याच्या प्रभावळीवरती दशावतार दाखवलेले आहेत. विष्णूचे 10 अवतार आहेत: मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि त्यानंतर कल्की असे अवतार मानले जातात. परंतु दक्षिण भारतीय मूर्तिशैलीमध्ये मूर्तिशास्त्राचा जर ग्रंथ बघितला तर रामाच्या नंतर 8वा अवतार जो आहे तो कृष्णाचा न मानता बलरामाचा मानला जातो आणि बहिरेश्वराच्या मूर्तीवरती असलेल्या दशावतारामध्ये रामाच्या नंतरच्या अवताराचं शिल्प म्हणून बलरामाचं शिल्प दाखवलेलं आहे. अशा तऱ्हेची एक उत्कृष्ट अशी मूर्ती आपल्या करवीर नगरीमध्ये आहे. त्या तलावाच्या काठावरती एक विरगळ पण आहे. त्या विरगळाचं वैशिष्ट्य असं की हा सतीचा विरगळ आहे. सती जाणाऱ्या स्त्रीची मिरवणूक गावातून काढली जाते. चांदीचं तबक हातात घेऊन घोड्यावरून मिरवणूक काढली जाते आणि मग हे सतीचं वाण पुढच्या पिढीकडे चालत राहावं या दृष्टिकोनातून एक असलेली स्मारक सतीशिळा पण या ठिकाणी आहे. श्रीकृष्णाचं मंदिर म्हणून या मंदिराची प्रसिद्धी आहे. आणि तलावामध्ये असलेलं महत्वाचं जलमंदिर म्हणजे करवीर नगरीच्या 4 दिशांना 4 तलाव आणि त्या 4 तलावामध्ये असलेले 4 जलशाही या नावानं करवीर महात्म्यामध्ये या मंदिराचा प्राचीन उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. पौराणिक ऐतिहासिक असं महत्व असणाऱ्या या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर निसर्ग संपन्न आहे. तलावाच्या मध्यावर हे मंदिर आहे. बाजूने असणाऱ्या तलावातील गाळ काढण्याचे काम सध्या सुरू आहे. तर या ठिकाणी तलावाच्या बाजूने सुशोभीकरण करून पदपथही साकारला जाणार आहे. त्यामुळे हे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करेल हे मात्र नक्की. महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.